हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपर 2 इकॉनॉमिक्स या सब्जेक्टसाठी ज्या इम्पॉर्टंट कमिट्याज असतात. आपण जे काही मागचे PYQs अनालिसिस केले असतील, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक एक्झाममध्ये कोणत्या ना कोणत्या कमिटीवरती क्वेश्चन हा विचारलेलाच गेलेला आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला टॉप 40 कमिटीज मी सांगणार आहे, ज्या या पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि त्या कमिटीज नेमक्या कशाशी रिलेटेड होतात, त्यांचं इयर काय आणि अध्यक्ष कोण होतो, या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयोगी पडतील असा हा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत या कमिटीजवरचे ते पक्के होतील. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीच्या एक्झामसाठी खरंच खूप जास्त मेहनतीने प्रिपरेशन करत आहेत. त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी आम्ही अशाच पद्धतीने क्विक रिव्हिजन नोट्स आणि सोप्या पद्धतीमध्ये प्रिपरेशन करून घेण्यासाठी एक्सपर्ट गाईडन्सनी एक क्रॅश कोर्स प्रिपेअर केलेला आहे 50 डेजचा. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला देणारा संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, डाउट सेशन, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स, म्हणजे यामध्ये सगळं प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाईल एक्झामच्या डे पर्यंत. आणि त्याही नंतर तुम्हाला आवश्यक वाटलं तर तो कोर्स कंटिन्यू करू शकता. ज्याची फीस आहे ₹10,000, पण सध्या त्याच्यावरती 60% डिस्काउंट देत आहोत या 50 डेज क्रॅश कोर्ससाठी. 4,000 मध्ये तुम्हाला सगळं मटेरियल मिळेल आणि प्रिपरेशन ही करून घेतली जाईल विथ एक्सपर्ट्स. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करू शकता, किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट सेमेस्टर इकॉनॉमिक्स सर्च करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 10th ऑगस्ट पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होते. प्रिपरेशन करायचं असेल आमच्या सोबत तर लगेच जॉइन. ठीक आहे, तर मी व्हिडिओला सुरुवात करते. आता ज्या मी समित्या सांगणार आहे त्या 10 समित्या आहेत. बँकिंग, वित्तीय क्षेत्र आणि चलन विषयक समित्या या आहेत. ठीक आहे, तर पहिल्या नंबरची जी समिती आहे ज्याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला गेलेला आहे तो म्हणजे नरसिंह समिती. 1991 मधली ही समिती होती. याचे अध्यक्ष जे होते ते एम नरसिंहम होते आणि यांनी जे काम केलेलं आहे ते याच कालावधीमध्ये केलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बँकिंग क्षेत्रातील सुधारणावरती काम केलेलं आहे. डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तर एक्झॅक्टली काय बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा केलेल्या आहेत ते ह्या कमिटीबद्दल तुम्ही वाचू शकता. बट एक जस्ट पेअर मॅच द पेअर किंवा फिलिंग द ब्लँक साठी जर हा क्वेश्चन आला तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणा हे नरसिंह समिती 1 शी रिलेटेड आहे, हे लक्षात राहू द्या. दुसरा आहे नरसिंह समिती 2, 1998. एम नरसिंहम हेच त्याचे अध्यक्ष होते. NPA, भांडवली पर्याप्तता आणि बँकिंग सुधारणा या गोष्टींवरती त्यांनी आपलं मत, म्हणजे त्यांनी ज्या सुधारणा केलेल्या आहेत, काम जे केलेलं आहे इथे मेन्शनली विषय आणि शिफारशी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. सो या विषयांशी त्यांनी शिफारशी मांडल्या होत्या. त्याच्यानंतर 1997 मध्ये तारापूर समिती 1 होती. आता यांचे इयर जे आहे ते मी म्हणजे खालीवर आहे, पण त्या क्षेत्रातल्या त्यांनी काय काम केले हे इथे मी मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही इयर वाईज मेन्शन केलं तर तुम्हाला ते रिकॉल करायला सोपं पडू शकतं. ठीक आहे. तारापूर समिती 1 1997 एस तारापूर याचे अध्यक्ष होते. त्यांनी भांडवली खाते परिवर्तनीयता म्हणजे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी इथे याच्यावरती काम केलं. आणि तारापूर समिती 2006 मध्ये एस तारापूर यांनी भांडवली खाते परिवर्तनीयतेचा रोड मॅप पूर्ण क्लिअर केला होता. ठीक आहे, म्हणजे ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं असं पण म्हणू शकतो रोड मॅपनी. त्याच्यानंतर रंगराजन समिती ज्यांनी बॅलन्स ऑफ पेमेंट याच्यावरती काम केलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सी रंगराजन. नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करण्याचं काम यांनी याच्यामध्ये केलेलं होतं. सॉरी, पहिल्या वेळेस जी रंगराजन समिती होती, देयक संतुलन बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारणा केली होती. त्याच्यानंतर रंगराजन समितीने जे काम केलं होतं त्यांनी दारिद्र्यावरती पण काम केलं होतं. नवीन दारिद्र्य रेषा यांनी काढली होती. त्याचबरोबर तेंडुलकर समिती यांनी याचे अध्यक्ष होते डॉक्टर सुरेश तेंडुलकर. दारिद्र्य मापनाची नवीन पद्धत, ह्यांनी जी दारिद्र्य रेषा काढली होती त्याच्या व्यतिरिक्त दुसरी दारिद्र्य रेषा मापनाची पद्धत यांनी तेंडुलकर समितीने दिली होती. त्याच्यानंतर लकडावाला समिती, TD लकडावाला हे अध्यक्ष होते याचे, ज्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित करणे यासाठी काम केलं होतं किंवा शिफारसी मांडल्या होत्या. त्याचबरोबर चेलिया समिती, राजाजी चेलियाचे अध्यक्ष होते आणि कर सुधारणा म्हणजे टॅक्स रिफॉर्म वरती त्यांनी काम केलं होतं. केळकर समिती, विजय केळकर याचे अध्यक्ष होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर सुधारणा याच्यावरती त्यांनी काम केलं होतं. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कर RBI बँकिंग सुधारणा समित्या इथे दिसतील. याच्यामध्ये शॉम समिती, पार्थ सारथी शॉम याचे अध्यक्ष होते. गार संदर्भातील शिफारशी यांनी इथे दिल्या होत्या. त्यानंतर NK सिंह समिती, NK सिंह याचे अध्यक्ष होते.
FRBM कायद्याचे पुनरावलोकन यांनी केलं होतं. आता याबद्दल डिटेल जर सांगायचं तर पुन्हा अख्खं लेक्चर होईल. तुम्हाला जर हवं असेल तर याच्यावरती एक लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेऊ शकतो कमिटीसाठी एक्झामच्या जवळपास. बट आता हे शॉर्टकट जस्ट फक्त क्विक रिव्हिजनसाठी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही डीप रिव्हिजन किंवा डीप लर्निंग याच्यामध्ये करणार आहात तुम्ही स्वतः. ठीक आहे. उर्जित पटेल समिती यांनी चलनविषयक धोरण इन्फ्लेशन टार्गेटिंग याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर विमल जलान समिती, विमल जालान अध्यक्ष होते. आरबीआयचा आर्थिक भांडवल आराखडा यांनी मांडला. त्याच्यानंतर मालेगाम समिती, वाय.एच. मालेगाम याचे अध्यक्ष होते. मायक्रो फायनान्स क्षेत्र सुधारणावरती यांनी काम केलं. पी.जे. नायक समिती, पी.जे. नायक अध्यक्ष, सार्वजनिक क्षेत्रातील बँक सुधारणावरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दामोदरन समिती, एम. दामोदरन याच्यावरती हे अध्यक्ष होते आणि बँकिंग ग्राहक सेवा सुधारणा याच्यावरती यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दीपक मोहंती समिती, दीपक मोहंती समिती म्हणजे एमएसएमई वित्त पुरवठा याच्यावरती त्यांनी काम केलेलं दिसतंय. राकेश मोहन समिती, राकेश मोहन समितीचे अध्यक्ष होते. पायाभूत सुविधांचा विकास याच्यावरती त्यांनी काम केलंय. त्याच्यानंतर नंदन निलेकणी समिती, डिजिटल पेमेंट्स या विषयाशी त्यांनी काम केलेलं आहे. आता 2026 मध्ये कदाचित अलीकडच्या समित्यांवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आधीच्या समित्या तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत, त्याचा आपल्याला बेस अभ्यास पक्का करावाच लागणार आहे. पण त्याचबरोबर ह्या गोष्टी सुद्धा थोड्याशा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, यांना इग्नोर करून चालणार नाही. त्यासाठी या समित्या माहिती असणं आवश्यक आहे. पुढच्या ज्या समित्या आहेत त्या आहेत कृषी, उद्योग व व्यापार समित्या, ज्यामध्ये स्वामीनाथन आयोग होतं. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे याचे अध्यक्ष होते. आता याच्यामध्ये हरित क्रांतीशी जास्त रिलेटेड कृषी सुधारणा, एमएसपी या गोष्टींवरती जास्त भर दिला होता या कमिटीने. अशोक दलवाई समिती, अशोक दलवाई समितीचे अध्यक्ष होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याशी रिलेटेड यांनी काम केलंय. त्याच्यानंतर अभिजित सेन समिती कृषी विपणनशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर तंदन समिती कर्ज बँक कर्ज मूल्यांकनाशी रिलेटेड आहे. हुसेन समिती, एम. हुसेन याचे अध्यक्ष होते. लघु उद्योग विकास याच्याशी रिलेटेड यांनी काम केलंय. त्याच्यानंतर भगवती समिती, जगदीश भगवती याचे अध्यक्ष होते आणि निर्यात व व्यापार धोरण याचा त्यांनी भर दिला होता. वांचू समिती, एन.के. वांचू याचे अध्यक्ष होते. प्रत्यक्ष कर सुधारणा याच्यावर त्यांनी भर दिला होता. राज समिती, एन.के. राज याचे अध्यक्ष होते. कृषी कर्ज नियोजनाशी रिलेटेड यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर हनुमंतराव समिती, सी.एच. हनुमंतराव हे अध्यक्ष होते आणि कृषी धोरणांवरती यांनी काम केलेलं आहे. जसं मी इयर मेन्शन केलेलं आहे समोर, त्यांच्या समितीच्या समोर, त्या इयर मध्येच त्यांनी त्याच्याशी रिलेटेड काम केलेलं आहे. हे पण थोडंसं माइंड मध्ये राहू द्या. ठीक आहे. पर्सी मिस्त्री समिती, वित्तीय क्षेत्र सुधारणा याच्याशी रिलेटेड त्यांनी काम केलं होतं. आता आणखीन ह्या संस्था ज्या आहेत, समित्या आहेत, कर, कामगार आणि इतर महत्वाच्या समित्या. यामध्ये मग विजय केळकर कार्यबल, प्रत्यक्ष कर संहिता, त्याच्यानंतर हिराकुडा समिती, जलसंपदा व सिंचन याच्याशी रिलेटेड कामं केलेले त्याच्याने. त्याच्यानंतर अर्जुन सेन गुप्ता समिती, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी यांनी काम केलेलं आहे. दुसरा राष्ट्रीय कामगार आयोग, रवींद्र वर्मा याचे अध्यक्ष होते. कामगार सुधारणा कायदे याच्यामध्ये आणलेले आहेत. मोहनगिरी समिती, रोजगाराशी रिलेटेड काम केलेलं आहे. सचर समिती म्हणजे न्यायमूर्ती राजेंदर सचर अध्यक्ष याचे होते आणि मुस्लिम समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिफारशी याच्यामध्ये होत्या. त्याच्यानंतर शिवराज पाटील समिती, विशेष आर्थिक क्षेत्र सेज सी रिलेटेड याच्यामध्ये या कमिटी आहेत. त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटी, विजयशंकर व्यास समिती कृषी धोरणाशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटी, असीम दास गुप्ता वॅट अंमलबजावणी, जीएसटी सल्लागार समिती याच्यामध्ये अध्यक्ष वेगवेगळे राहिलेत, पण याच्यामध्ये जीएसटी अंमलबजावणी आणि सुधारण्यासाठी कामं केलेले वेगवेगळ्या संस्था शिफारसी मांडण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 40 कमिटीज बघितल्यात, वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेले आहेत. अशा मॅच द पेअर साठी हे पॉसिबल कमिटीज आहेत ज्या एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो पीवायक्यूज मध्ये इम्पॉर्टंट आहेत असं लक्षात घेऊन यांना 1-2 वेळेस क्विक रिव्हिजन मध्ये नक्की कन्सिडर करा. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.